चला तर आज आपण बघणार आहोत तव्यावर बर्गर कसा बनवायचा कमी वेळात कमी साहित्यात. चला तर आज आपण बघणार आहोत कमी वेळात कमी साहित्यात अगदी सोपी रेसिपी आहे बर्गर कसा बनवायचा. तर चला मग पटकन रेसिपी सुरू करू. त्यासाठी मी अगोदर गॅस लावून घेते. गॅसवर ठेवून देते कढई. नंतर त्यामध्ये टाकून देते तेल. बटर असेल तर तुम्ही बटर पण त्यामध्ये घालू शकता. मी इथं तेलाचाच वापर केलेला आहे. नंतर त्यामध्ये टाकून देते बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा मऊ होऊ द्यायचा, गुलाबी रंग येऊ द्यायचा. कांद्याला परतून घेते तेलात. कांदा मऊ झालेला आहे. इथे अर्धा चमच शेजवान चटणी यामध्ये ऍड केलेली आहे. नंतर त्यामध्ये टाकून येते लाल तिखट आणि बारीक कट करून घेतलेलं पनीरचे तुकडे यामध्ये टाकून देते. मिक्स करून घ्यायचं. आता याला 2 ते 4 मिनिटं असं कमी गॅसवर ठेवून द्यायचं. जास्त वेळ ठेवला तर पनीर आपलं ते आतमधलं कडक होईल. नंतर यामध्ये घालू थोडस चवीप्रमाणे मीठ. आता इथे मऊ झालेला आहे कांदा टोमॅटो. नंतर त्यामध्ये घालून घेऊ शेजवान चटणी यामध्ये थोडीशी. इथे 2-4 मिनिटं झालेले आहेत. यावर थोडी कोथिंबीर घालून घेते. आता इथे बर्गर मसाला तयार आहे आपला. आता आपण घेऊ बर्गर बनवायला. इथे अगोदर मी बर्गरला कट करून घेते. इथे कट करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये टाकून देते बर्गर मसाला. वा, काय सुगंध दरवळतोय ना. यामध्ये टाकून दिलेला आहे. आता आपण याला फ्राय करून घेऊ तव्यावर. तव्यावर आता पॅन ठेवून देते. त्यानंतर पॅनवर शक्य असेल तर बटर घाला, नाही तर तेल किंवा तूप घातलं तरी पण चालतं. मी इथं तूप टाकून दिलेलं आहे. नंतर त्यावर टाकून देते थोडी काश्मीरी लाल तिखट. नंतर आपण असं बर्गरच बनवून घेतलेलं यावर ठेवून देते. फ्राय करून घ्यायचा. नंतर यावर थोडी कोथिंबीर टाकून देते. इथे तयार आहे आपला असा बर्गर बंच. आता काढून घेते.
इथे तयार आहे आपला असा बर्गर. कशी वाटली बर्गरची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.